वगैरेचे पण आहे आणि आपल्या कुलकर्णी काही आहेत ना त्यांना काहीतरी आपल्याशी बोलायचं तर त्याच्यासाठी मला असं आठवतं त्याप्रमाणे आपण 67 पर्यंत आलो हो ना. 367 ओवी. तेच काय 67 माझ्या तरी ह्याच्यामध्ये 67. हा जो शेवटी आपण भाग पाहिला आहे त्याच्यामध्ये हा आत्मा आणि म्हणजे आत्मा ज्या शरीरामध्ये असतो ते शरीर म्हणजेच मी अशा प्रकारची एक कल्पना त्याच्यामध्ये निर्माण होते. त्या 61वी त्यातली ओवी बघा. परी करता भोगता ऐसे जीवाचे तैची दिसे जई शरीरी पिका पैसे एकाधी. म्हणजे ज्या एका शरीरामध्ये तो शिरतो तिथे करताही मीच आहे भोगताही मीच आहे असं त्या आत्म्याला हे अज्ञान आहे. आणि अशा अज्ञानामध्ये तो तिथे असतो. त्याच्यामध्ये अहंकर्तृत्वाचा वाढ होत असते. विषय म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत ते सगळे अशा प्रकारे म्हणजे त्याचा धुमाकूळ आपल्याला काही वेळेला दिसतो. आता असं ज्या वेळेला दिसतं त्यावेळेला लक्षात म्हणजे ज्ञानदेव आपल्याला सांगतायत की त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे हे अर्थात भगवंताचे विचार ते आपल्याला सांगतायत. जरी त्या श्लोकामध्ये तसं नसलं तरी सुद्धा ज्ञानदेवांनी ते स्पष्ट केलेलं आहे. आणि ते अशा प्रकारे आहे की ज्या वेळेला शरीर मृत होतं त्यावेळेला इंद्रिय शरीरातच राहतात. पण त्या इंद्रियांच्या ज्या प्रेरक शक्ती असतात त्या प्रेरक शक्ती त्या आत्म्याबरोबर पुढे दुसऱ्या शरीरामध्ये जातात. आणि जर ज्या प्रकारच्या प्रेरक शक्ती त्या इंद्रियांच्या असतात त्या प्रकारे मग आपोआपच त्याचं वर्तन घडतं. म्हणजे आपण ज्यांना गुण असं म्हणतो सात्विक गुण, एखाद्यामध्ये सात्विक गुण दिसतात, एखाद्यामध्ये राजसिक दिसतात, एखाद्यात तामसिक गुण दिसतात. जे काही दिसतं ते तो बरोबर घेऊन आलेला असतो. आणि मला एकदम आज हे सकाळी वाचताना आठवण झाली म्हणून सांगते. तुम्ही जीन्स असं म्हटलं होतं बरोबर आहे. पण हे जीन्स नव्हे बरं का. हे जीन्स नव्हे. कसं जीन्स नव्हे तर जीन्स म्हणजे काय त्याला मराठी शब्द हां तर त्या जीन्स हां पण आपल्याला जीन्स शब्द जास्त माहिती आहे. तर जीन्स ह्या ज्या असतात ना त्या जे काही कॅरी करतात ते आपली हेरिडिटी असते, ती अनुवंशिकता असते. आणि अनुवंशिकता असते ती सहजपणे बदलणं शक्य नसतं. की अनुवंशिकता बदलणं हे थोडं कठीण असतं. ती सुद्धा बदलू शकते पण अनुवंशिकता बदलणं हे कारण ते आपल्या जीन्समध्ये असतं. परंतु हे जे आहे की हे आत्म्याचे गुण आहेत की जे आत्म्याने पूर्वीच्या जन्मातून ते त्या प्रेरक शक्ती तो घेऊन आलेला आहे. ह्या ज्या प्रेरक शक्ती आत्ता त्याच्या जीवनामध्ये त्या शरीरामध्ये त्या ज्या दिसतात त्या मात्र बदलू शकतात. त्या जर समजा कनिष्ठ प्रतीच्या हीन प्रतीच्या असतील तर त्या बदलू शकतात.
म्हणजे बदलण्याचा प्रयत्न करावा लागतो. तो प्रयत्न सोपा नसतो, पण तरीसुद्धा तो जो प्रयत्न केला तर बदलू शकतो. मला हे सगळं आठवलं म्हणजे ते दुर्योधनाचं उदाहरण वगैरे आपण सगळं गेल्या वेळेला जे बोललो. तर असं नाही आहे. दुर्योधनाचं जे काही हे आहे की मला धर्म कळतो पण माझ्यानी तो तशी प्रवृत्तीच होत नाही, अधर्म कळतो पण त्याच्यातून निवृत्तीच होत नाही, आणि तो म्हणतो कुठला तरी देव माझ्या आतमध्ये आहे आणि तो मला तशी हे देतो, प्रेरणा देतो वगैरे, असं जे काय तो म्हणतो हे समर्थन आहे, हे पळवाट आहे किंवा समर्थन आहे. आपण जे करतो त्या गोष्टीचं कित्येक वेळेला आपण अशा प्रकारे समर्थन करत असतो. तर दुर्योधनाचं हे समर्थन आहे आणि ते अयोग्य आहे की जे आपल्यामध्ये हीन आहे, आपल्याला कळतं आहे. मग ह्यालाच तर माणूस पण म्हणतात, ह्यालाच तर मनुष्यत्व म्हणतात, की ज्या वेळेला आपल्याला कळतंय की ही आपली चूक आहे, ती चूक सुधारणं यासाठी ज्या वेळेला माणूस प्रयत्न करतो आणि करू शकतो, त्यावेळेला त्याचं खरं मनुष्यत्व बाहेर पडतं. तर त्यामुळे हे जीन्स नव्हे, जीन्स ह्या वेगळ्या आणि आत्म्याने आणलेल्या ह्या प्रेरक शक्ती ज्या आहेत ह्या वेगळ्या, ह्या दोनमध्ये फरक लक्षात घ्या. तर अशा प्रकारे म्हणजे हा भाग आपण गेल्या वेळेला पाहिला की अशा त्या इंद्रिय मागे राहतात, पण इंद्रियांच्या प्रेरक शक्ती आत्म्याबरोबर पुढच्या जीवनामध्ये जातात आणि मग त्यांचा धुमाकूळ काही वेळेला आपल्याला दिसतो. असं त्यांनी म्हटलंय, धुमाडू असा शब्द वापरलाय, विषयेंद्रियाचा धुमाडू असं म्हटलंय. तो म्हणजे धुमाकूळ. इथपर्यंत आपण आलोय. आता आपण पुढे जातोय. आता 9व्या श्लोकाच्या पुढच्या ओव्या आपण पाहतोय. पहिल्या 1-2 ओव्या मी सोडते, पुढे जाते. 370वी ओवी. 370वी. परी ऐसेसिया राहाटी अविवेकियाची तिठी, येतुले हे किरीटी गमेची गा. म्हणजे काय की जो अविवेकी आहे, म्हणजे जो अज्ञानी माणूस आहे, की ज्याला कळत नाही आहे की हे सगळं कशामुळे होतं, त्या माणसाची अशी समजूत असते की ही जी रहाटी आहे, म्हणजे आज जे काही जीवनामध्ये माणसाच्या घडत असतो, हा जो धुमाकूळ कुठल्या तरी गुणाचा दिसत असतो काही वेळेला, हे जी सगळी आपल्या जीवन रहाटी आहे त्या बाबतीमध्ये ती जीवन रहाटी ही माणसाला अविवेकी म्हणजे अज्ञानी असा त्या ठिकाणी अर्थ आहे. अज्ञानी माणसाला ते नीट समजत नाही की हे कशामुळे आहे, हे त्याला समजत नाही. आणि तो काय म्हणतो, म्हणजे अज्ञानी माणूस काय म्हणतो ते आता पुढे पहा. जे आत्मा देहा आला आणि विषयो येण्याची भोगला अथवा देहोनी गेला, हे साचची मानी. म्हणजे त्याच्या मनामध्ये, अज्ञानी माणसाच्या मनामध्ये असतं की आपण खरं ज्ञान काय की देह जन्माला येतो, आत्मा जन्माला येत नाही. आत्मा हा सदैव अस्तित्वातच आहे, त्याला तो अजय आहे आणि अविनाशी आहे, त्याला जन्म नाही, त्याला विनाश नाही. तर असा तो आहे. पण तरीसुद्धा जो अज्ञानी माणूस आहे त्याला मात्र असं वाटतं की आत्मा देहा आला. आपण म्हणतो की ह्याचा आत्मा ह्याच्या देहामध्ये आला असं आपण जे म्हणतो कित्येक वेळेला, तर ते आत्मा देहा आला आणि विषय येण्याची भोगला. म्हणजे त्या आत्म्यानी सगळे जे काही त्याच्या जीवनामध्ये दिसतं की तो विषय भोगतोय ते सगळं आत्म्यानी भोगलेले आहेत असं दिसतं, असं त्याला वाटतं. आणि मग अथवा देहोनी गेला, हे साचची मानी. म्हणजे जसा देहाचा अंत होतो तो आत्म्याचा अंत असं त्याला खरं वाटतं.
अविवेकी म्हणजे अज्ञानी माणसाला हे खरं वाटतं की आत्मा आणि देह याच्यातला फरक त्याला कळत नाही. आता हा आत्मा आणि देह याच्यातला फरक हळूहळू पुढे इतका सुंदर शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे आपण खरं पूर्वी आधी पाहिलेलं आहे. आता ते ज्या वेळेला आपण तिथे येऊ त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे आपण कुठे आणि कसं पाहिलेलं आहे हे लक्षात येईल. बघा पुढची ओवी आहे. एरवी येणे आणि जाणे का करणे आणि भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानियले. तेणे म्हटलंय ना, हे कोणी तेणे म्हणजे ज्ञानी माणसं. हां, ज्ञानी माणसाला मात्र कळतं की येणं जाणं करणं भोगणं हे सगळं कोणाचं असतं? प्रकृतीचं असतं. प्रकृती शरीर येतं, शरीराचा अंत होतो आणि शरीर भोगतं आणि जे काही करतं ते शरीर करतं म्हणजे प्रकृती करते हे ज्ञानी माणसाला कळतं. ह्या सगळ्यामध्ये आत्मा गुंतलेला नाही हे त्याला कळत असतं. असा त्या ठिकाणी अर्थ आहे. आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. आता पुढे 11व्या श्लोका 10व्या श्लोकानंतर ओव्या नाही आहेत. 10व्या आणि 11व्या एकत्र ओव्या आहेत. बरोबर आहे ना? 10व्या आणि 11व्या श्लोकाच्या ओव्या एकत्र आहेत. पहिली ओवी त्यातली जी 73वी आहे ती अशी आहे. परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे तिये चळवळेचे निलोभे आला म्हणती. म्हणजे देहाचे मोटके उभे म्हणजे एक लहानसा देह उत्पन्न झाला. मोटके म्हणजे लहानसा, एक लहानसा देह उभे याचा अर्थ तो उत्पन्न झाला. आणि चेतना ते तो उपलभे म्हणजे त्या देहामध्ये चेतना प्रकट झाली. देह उत्पन्न झाला की त्याच्यामध्ये चैतन्य आलं आणि मग चैतन्य आलं की मग पुढे काय होतं? तिये चळवळेचे निलोभे आला म्हणती. मग त्या देहाची हालचाल सुरू होते, चळवळ सुरू होते. लहान मूल सुद्धा लगेचच हालचाल करायला लागतं. आता हे जी सगळी चळवळ त्या देहाची असते त्याला हे अज्ञानी लोक काय म्हणतात की हा आत्मा जन्माला आला, देह जन्माला आला असं म्हणत नाहीत. आत्मा जन्माला आला आणि त्याची आत्म्याची ही सगळी हालचाल आहे असं ते म्हणतात. ते तैसेची तया संगती इंद्रिये आपल्याला अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया. म्हणजे सुभद्रापती म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं आहे की त्या देह म्हटला म्हणजे तैसेची तया संगती. याचा अर्थ असा आहे की देह जन्माला आलाय, आता देहाबरोबर आपोआपच काय होतं? इंद्रिय निर्माण. देह म्हणजे इंद्रिया सकटच असतो. तर इंद्रिय आपापल्या अर्थी वर्तती म्हणजे त्यांची जी जी काही कामं आहेत ती कामं ती इंद्रिय करत असतात. त्याला तया नाव सुभद्रापती भोगणे जया. म्हणजे हे अज्ञानी माणसं त्याला भोगणे म्हणतात की हे सगळं आत्म्याचं भोगणं आहे. पाठी म्हणजे पुढे, पाठी याचा अर्थ पुढे. मग काय होतं? भोग क्षीण आपैसे देह गेलिया ते न दिसे तेथ गेला गेला ऐसे बोभातिगा. म्हणजे मग पुढे काय होतं? ज्या वेळेला भोग क्षीण आपैसे म्हणजे आपोआपच काही काळानंतर भोग घेण्याचा इंद्रियांना क्षीण येतो. इंद्रिय भोग घेऊच शकत नाहीत, क्षीणतात ती. आणि मग तशी परिस्थिती निर्माण झाली की शेवटी देह गेलिया
म्हणजे हळूहळू देहही पडतो आणि मग असं झालं की मग ते म्हणतात गेला गेला ऐसे, म्हणजे काय, आत्मा गेला, देह गेला, आत्मा गेला ऐसे बोभा तिगा. म्हणजे देह आणि आत्मा याच्यामध्ये फरक न करणं हे अज्ञान आहे. आणि ज्ञान म्हणजे देह आणि आत्मा ह्याच्यामधला फरक माहीत असणं हे ज्ञान आहे. हे ह्याच्यामध्ये सांगण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता मधल्या काही आपण तसंच तेच पुन्हा पुन्हा आहे, मधल्या आपण काही ओव्या गाळूया आणि पुढे 380 ओवी. 380. तैसे होई जे जाई जे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती गामोहे आंधळे ते. म्हणजे होई जे जाही जे देहे म्हणजे काय की हे देह निर्माण होतो, तो नंतर नाहीसा होतो. होई जे जाई जे देहाची निर्मिती किंवा अंत ह्या गोष्टी आपल्याला दिसण्यासारख्या असतात, पण जे काही आपल्याला दिसतं त्यामध्ये ते आत्मसत्ते अविक्रिये असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, आणि पुढे म्हटलंय पूर्ण वाचले तई आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती मोहे आंधळे ते. म्हणजे त्यांना, अशा अज्ञानी माणसांना आंधळे म्हटलेलं आहे. त्यांना दृष्टी नाही, ज्ञानदृष्टीच नाही की जे ह्या सगळ्या क्रिया आत्मसत्तेच्या आहेत असं जे म्हणतात ते आंधळे. त्यांना ज्ञानाची दृष्टीच नाही, ते आंधळे होत. निष्टंकिती म्हणजे ते आरोप करतात ह्याच्यावरती, आत्म्यावरती एक प्रकारे, की हा आत्मा ते सगळं भोगतो, आत्मा येतो जातो, म्हणजे देह येतो जातो, हे सगळं आत्म्याचा जन्म, आत्म्याचं मरण असं ते म्हणतात. आत्म्याचा भोग, आत्म्याची कर्म असं ते म्हणतात. आणि असं जे कोणी म्हणणारे आहे ते अविचारी, ते अज्ञानी, ते आंधळे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते त्यांना दृष्टी, ज्ञानदृष्टी त्यांना लाभलेली नाही. आता पुढे बघा, ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती देहीचे खोळे सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे. म्हणजे आता हे नीट लक्षात घ्या, इथे हा ग्रीष्म शब्द का आलाय वगैरे एकदम असा हे होईल. तर त्याचा अर्थ असा आहे की सूर्यरश्मी म्हणजे सूर्याचे किरण हे ग्रीष्म ऋतूमध्ये असे काही तीक्ष्ण असतात की ते फक्त आपल्या अंगाला वरवर लागत नाहीत, अंगात आत शिरतात. आत बरोबर आहे ना, की आत्ताच आपण अनुभवलेलं आहे की उन्हाळा म्हणजे आपल्याला असं आतमध्ये ती हीट, ती उष्णता आपल्याला आतमध्ये जाणवत असते. तर अशा प्रकारे ग्रीष्मी म्हणजे सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे म्हणजे सूर्याचे किरण हे ग्रीष्मामध्ये जसे देहाच्या खोळीपर्यंत, देहाची खोळ, देहाच्या खोळीपर्यंत आत शिरतात, त्याप्रमाणे आता ही उपमा किंवा हे उदाहरण देऊन त्यांनी ज्ञान कसं असतं, ज्ञानी माणूस कसा असतो हे सांगितलंय. आणि ते असं अशा शब्दात सांगितलंय की ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती. म्हणजे ज्ञानी माणूस जो असतो तो केवळ वरवर पाहत नाही, तो जसे सूर्याचे, ग्रीष्मामधल्या सूर्याचे किरण हे आत पोचतात तसे ज्ञानी माणसाची दृष्टी ही अंतरात पोचते, म्हणजे आत्म्यापर्यंत पोचते. नुसती शरीर, इंद्रिय, हा जो वरचा सगळा आपला देह आहे
तिथेच ती थांबत नाही, ती आत अंतरामध्ये ती पोचते. हे सांगण्यासाठी सूर्यरश्मीचं उदाहरण दिलेलं आहे की ते ग्रीष्म ऋतूमधले हे कसे असतात, त्याप्रमाणे ज्ञानदृष्टी ही ज्ञानी माणसाची ही अशी असते की ती आतमध्ये, देहाच्या आतमध्ये पोचते. म्हणजे देहीचे खोळे असा जो शब्द आहे ना, हा इकडेही लागतो, म्हणजे ह्यालाही जोडायचा. कशाला? ज्ञान या दृष्टीलाही जोडायचा आणि सूर्याच्या किरणांनाही जोडायचा. आलं लक्षात की सूर्याचे किरण जसे देहाच्या खोळीच्या आत पोचतात, तशी ज्ञानाची दृष्टी देहाच्या खोळीच्या आत जो आत्मा आहे तिथपर्यंत पोचते. तैसी पुढे आता तैसी विवेकाचे नि पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी पैसे, ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मयाते. आता हे सहज समजलं असेल की विवेकाचे नि पैसे म्हणजे ज्याची ज्ञानदृष्टी ही पैसे, ह्याचा अर्थ विस्तार. तर विवेकाचा विस्तार झालेला असतो. ज्ञानदृष्टी कशी असते, तर ज्ञानी माणसाची ज्ञानदृष्टी ही अशी असते की त्याच्या विवेकाचा विस्तार झालेला असतो. विस्तार ह्याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्ट तो विवेकदृष्टीने पाहतो, तो अशी वरवर तो पाहत नाही, आणि म्हणून ती देहाची खोळ म्हटलेलं आहे. तर विवेकाचे नि पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे, म्हणजे स्वरूप म्हणजे आपला जे खरं आत्मरूप आहे ते आपलं स्वरूप. बरोबर आहे ना? आपलं आत्मरूप म्हणजे आपलं स्वरूप. तर विवेकाचे नि पैसे, जयाची स्फूर्ती म्हणजे या ठिकाणी पुन्हा ज्ञानदृष्टी असाच अर्थ आहे. ती स्वरूपापर्यंत म्हणजे आत्म्यापर्यंत पोचते. अशा प्रकारे ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मेयाते, म्हणजे असे हे ज्ञानी आत्म्याला पाहतात, वरच्या आपल्या स्वरूपाला पाहत नाहीत, ते आपल्या अंतरात असलेल्या आत्म्याला पाहतात. आता मधल्या ओव्या गाळून पुढे 87 ओवी उदाहरण आहे, पण चांगलं आहे उदाहरण म्हणून घेते. का नाडरची भरे शोषे, सूर्यू तो जैसा तैसाचे असे, देह होता जाता तैसे देखती माते. म्हणजे नाडर ह्याचा अर्थ डबकं. तर एखाद्या डबक्यामध्ये, एखादं डबकं पाणी आहे तिथे, तर त्या डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं, परंतु डबकं आहे ते लहानसं, कधीतरी ते त्याच्यातलं पाणी सुकून वाळून जातं, आणि शोषे म्हणजे ते पाणी वाळून गेलं सूर्याच्या उष्णतेमुळे, ते वाळून गेलं की मग काय होतं की ते प्रतिबिंब जे ते दिसत होतं त्या ह्याच्यामध्ये डबक्यामध्ये, ते दिसेनासं होतं. पण ते प्रतिबिंब दिसत नाही म्हणजे सूर्यच नाही असं नव्हे. सूर्यच नाही असं नव्हे. सूर्य तो जैसा तैसाचे असे, सूर्य आहे तसाच आहे. प्रतिबिंब गेलं म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे हे शरीर गेलेलं आहे, परंतु तो आपला आत्मा जो आहे तो जो आहे तो त्याचं प्रतिबिंब आहे, आणि तो शाश्वतच आहे. तो परमात्मा हा शाश्वत आहे. त्यामुळे हे प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही, कारण शरीर गेलेलं आहे, आपल्याला दिसत नाही, पण तो आत्मा आहे तसाच आहे. पुढे आता थोड्या ओव्यामधल्या गाळते, आणि कारण अशी बरीच उदाहरणं मध्ये तशाच प्रकारची आहेत म्हणून मी गाळते, आणि अर्थ सहज समजेल असा आहे. आता पुढे पहा,
एकदम जे ओवी मी घेते ती 391 ओवी आहे. 391. आता ह्या ओवीमध्ये काय हे केलेलं आहे की आपण एरवी ज्याला ज्ञान असं जे काही म्हणतो, हे आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते सर्वसाधारणपणे ह्या जगतातलं जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्याविषयीचं जे आपल्याला माहिती होते त्याला आपण ज्ञान म्हणतो. मग ते कुठलंही फील्ड असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, त्याविषयी जी काही माहिती आपल्याला होते, म्हणजे मेडिसिन हे सुद्धा शेवटी माहितीच आहे नाही का, की त्याविषयीची माहिती त्या क्षेत्रामध्ये जे कोणी हे घेतात, विद्या घेतात, त्यांना ती माहिती होत असते. आता त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटले पहा, आता ही ओवी हे घेण्याच्या आधी मी मुद्दाम हे सांगितलं, आता ही ओवी बघा. आणि ज्ञानही आपई ते होईल, प्रज्ञा परमाणूही उगाणा देईल, सकल शास्त्रांचे येईल सर्वस्व हातात, परी ते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मका मदसी नभेची भेटी. म्हणजे असं ज्याला आपण ज्ञान म्हणतो, की ज्ञान म्हणजे ज्या काही ह्या सगळ्या ज्या विद्या आहेत, ह्या ज्या सगळ्या विद्या आपण घेतो, ह्या विद्यांमुळे काय होईल की प्रज्ञा म्हणजे आपली बुद्धी परमाणूही उगाणा देईल, म्हणजे जगातल्या कणाकणाचा हिशेब देऊ शकेल की हे का झालं, हे कसं होतं, की एखाद्या ह्याच्यामध्ये अणु परमाणूमध्ये सुद्धा चलन कसं होतं, ते सगळं विज्ञान स्पष्ट करत आहे, बरोबर आहे की नाही. तर हे सगळं आपल्याला परमाणूही उगाणा देईल. उगाणा याचा अर्थ या सगळ्याचा हिशेब आपल्याला देऊ शकेल, कणाकणाचा हिशेब देऊ शकेल. सकल शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. आपल्याला असं वाटेल अरे वा, आपल्याला किती प्रकारे आपण सगळी शास्त्र हस्तगत केली आहेत असं आपल्याला वाटेल. परी ते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नभेची भेटी. म्हणजे पार्था ह्याला अर्जुनाला असं म्हटलेलं आहे की हे जे आहे, ही जी व्युत्पत्ती, ह्याचा अर्थ हे जे सगळ्या विद्यांचं जे काही आपल्याला ज्ञान मिळतं, ज्याला विद्या म्हणतात, ते विद्या जे काही मिळते त्याचं तात्पर्य आपल्या हाती येईल. प्रत्येक विद्येचं तात्पर्य आपल्या हाती येईल. परंतु जरी विरक्ती न रिगे मानसी, जर आपलं मन मात्र आसक्तच असेल, आपल्या मनातला विरक्ती कधी शिवलेली नसेल कुठल्याही बाबतीमध्ये, उलट असं होतं की जितक्या ह्या विद्या माणूस शिकतो तितका अहंकार आणि सगळ्या आसक्ती आणखीन वाढतातच असं नाही, पण वाढण्याची शक्यता खूप असते. तर म्हणून इथे म्हटलंय, जरी विरक्ती न रिगे मानसी. रिगे म्हणजे शिरणं. जोपर्यंत मनामध्ये विरक्ती शिरत नाही तोपर्यंत सर्वात्मका मजसी नभेची भेटी. हा जो मी सर्वात्मक आहे, म्हणजे तुम्हाला कणाकणाचं ज्ञान आहे असं तुम्हाला वाटतं, पण त्या कणाकणामध्ये जो मी भरून राहिलेला आहे त्या सर्वात्मकाचं ज्ञान मिळणारच नाही. किती सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे की त्या आपल्याला वाटेल की आपल्याला अणु परमाणूचं ज्ञान मिळालं, पण त्या अणु परमाणूमध्ये मी भरून राहिलेला आहे असा मी जो सर्वात्मक आहे. सर्वात्मक शब्द इतका बरोबर समर्पक वापरलेला आहे. सर्वात्मक आहे मी, सगळ्यांचा आत्मा मीच आहे. त्या पूर्ण त्या काय कण परमाणूचं सगळ्यामध्ये शेवटी आत्म जे काही आहे, आत्मतत्व ते शेवटी मीच आहे. आणि ते
तुमच्या हाती लागणार नाही, त्याचं ज्ञान तुमच्या हाती लागणार नाही. बाकी सगळं त्याच्याबद्दलची माहिती मिळेल, परंतु त्याचं ज्ञान हाती लागणार नाही. पै तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयासी थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. म्हणजे तोंड भरो का विचारा म्हणजे तोंडभर विचारांची बडबड. जसं म्हणतात ना, उथळ पाण्याला खळखळाट खा, तसंच की थोडंसं ज्ञान झालं की खळखळाट जास्ती असतो. तर असं खूप वेळेला दिसतं पहा, की अगदी थोडीशीच काही माहिती असते, पण इतकी बडबड की शेवटी असं वाटायला लागतं कधी एकदा हे थांबवतायत असं वाटायला लागतं. तर असं तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयासी थारा, म्हणजे अंतःकरणात काय विषयांना थारा, विषयांशी थारा म्हणजे सगळे हे मला हवंय, ते मला हवंय, ते मला, म्हणजे आसक्ती, सगळ्या गोष्टींची विषयांची आसक्ती, त्याला आपल्या अंतःकरणामध्ये थारा. तोंडाने मोठी बडबड सगळी, पण अंतःकरणामध्ये विषयांना थारा, त्याला ते स्थिरच झालेले आहेत विषय. तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी, म्हणजे धनुर्धरा म्हणजे अर्जुनाला म्हटलंय की अर्जुना, अशा माणसाला मी कधी त्रिशुद्धी, ह्याचा अर्थ मी कधीही सापडणार नाही. काय त्यांनी वाटेल ते प्रयत्न केले तरी मी त्याला सापडणार नाही. त्रिवार म्हणतो ना, त्रिवार म्हणतो, हे त्रिवार सत्य आहे असं आपण म्हणतो, तसं ते त्रिशुद्धी हा शब्द अशा प्रकारे वापरतात. त्रिवार सत्य की मी त्याला सापडणार नाही. अशा माणसाला खूप बडबड तोंडाची असते, पण आतमध्ये मात्र सगळ्या आसक्ती भरलेल्या असतात. अशा माणसाला मी कधीही सापडणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐसेनी कोडी एक जन्म जावो परी न पविजे माते. एकदम मी पुढची ओवी 96 ओवी घेतली. 96 ओवी. तैसा चित्ती अहंते ठावो म्हणजे चित्तामध्ये अहंतेला अहंता आहे, आपल्या मनामध्ये अहंता भरलेली आहे. आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव म्हणजे जीभ मात्र बडबड करते सगळ्या शास्त्रांच्या, हे आपल्याला कळतंय, ते आपल्याला कळतंय, असं सगळ्या गोष्टींबद्दल. असा जो माणूस असतो, ऐसेनी अशा माणसाला कोडी एक जन्म जावो परी न पविजे माते, म्हणजे कोट्यावधी जन्म त्याचे गेले तरी मी त्याला कधीही भेटणार नाही. अशा माणसाला मी कधी भेटणार नाही, म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये बदल होईपर्यंत मी कधी त्याला भेटणार नाही. आता 96 ओवी झाल्यानंतर 97 ओवी आता पुढच्या पुढचे जे विचार आहेत त्याला जोडून आहे. हां, आता तिथे काय म्हटलंय बघा 97 ओवीमध्ये, जो एक मी का समजती व्यापकू असे भूत जाती ऐकतीये व्याप्ती रूप करू. म्हणजे आता भगवंत सांगतायत की जो मी एक सगळ्या जगातल्या प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी व्यापून आहे, ते जे माझं रूप आहे ते मी तुला आता वर्णन करून सांगतो. ती जी माझी व्याप्ती आहे ती मी तुला आता रूप करू, ह्याचा अर्थ मी तुला वर्णन करतो, मी तुला आता सांगतो. रूप करू म्हणजे मी तुला आता सांगतो किंवा वर्णन करतो.
त्या व्याप्तीचं वर्णन करतो, माझ्या व्याप्तीचं, कणाकणात मी कसा भरून राहिलेलो आहे ह्या व्याप्तीचं मी वर्णन करतो. आता मधल्या काही ओव्या मी जरी घेतल्या नाही ना, तुम्ही वाचा, फार सोप्या आहेत, पण ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मी घेते. 98 ओवी. तरी सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. म्हणजे सूर्यासकट ही जी संपूर्ण विश्वरचना आहे, त्यात ह्या विश्वामध्ये, या विश्वरचनेमध्ये हा जो सूर्याचा जो सगळा प्रकाश पसरलेला आहे, तो प्रकाश जो आहे, ती दीप्ती म्हणजे तो प्रकाश, त्याचं जे तेज पसरलेलं आहे, ते काय आहे, तर ते मीच आहे. ती दीप्ती माझी जाणावी असं म्हटले, म्हणजे ते तेज माझं आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश हे माझं तेज आहे असं म्हटलेलं आहे. सूर्याचा प्रकाश हे माझं तेज आहे. आद्यंती म्हणजे आदी आणि अंती, सुरुवातीपासून ते अंतापर्यंत हे असंच घडलेलं आहे की ह्या विश्वामध्ये जो प्रकाश सूर्याचा पसरलेला आहे, तो प्रकाश, त्या प्रकाशातलं तेज म्हणजे मीच आहे असं म्हटलं आहे. आता कारण व्याप्ती सांगतायत ना आता भगवंत, की आपली व्याप्ती सर्व ठिकाणी कुठे आहे, तर आता सूर्याचा प्रकाश इथून त्यांनी सुरुवात केली आहे. पुढे जळ शोषून गेलिया सविता, ओलांशु पुरवितसे मागवता, ते चंद्री पांडुसता ज्योत्स्ना माझी. जळ शोषुनी गेलिया सविता म्हणजे सूर्य जो असतो तो काय असतो की उष्णतेमुळे ह्यातलं सवित म्हणजे पाण्यामधलं, आपलं नदीमधलं किंवा समुद्रामधलं पाणी शोषून घेतलं जातं. विशेषतः नद्यांमधलं पाणी शोषून घेतलं जातं सूर्यामुळे. पण ओलांश पुरवितसे जे मागवता, म्हणजे पुन्हा आता ओलांश गेला, सूर्याने सगळं सुकवून टाकलं, नदीला सुकवून टाकलं आणि त्यामुळे ओलांश गेला, तर ओलांश पुरवितसे जे मागवता, ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी. म्हणजे ज्योत्स्ना ह्याचा अर्थ, ज्योत्स्ना म्हणजे चंद्राचे तेज, चंद्राचे किरण, चांदणं. चंद्रात चांदणं असंही नाही म्हणताय, चंद्राचे शुभ्रता जी असते ना, मला वाटतं हिचं ना त्यामुळेच ठेवलं असेल गोरीपान असावी, की चंद्राची जी शुभ्र चांदणं असं जे म्हणतो आपण, तर ती जी शुभ्र, आणि शुभ्र चांदणं कसं असतं की ते इतकं निरव चांदणं असतं, त्याच्यामध्ये काही हे नसतं. तर ते चंद्राचं चांदणं ओलांश पुरवितसे असं म्हटलेलं आहे. तर चंद्राची तेज जे काही पुन्हा म्हणजे सूर्य गेला तरीसुद्धा चंद्राचं तेज, आणि हे चंद्र आणि सूर्य याचा उल्लेख पुढे आणखीन आहे आणि तो फार सुंदर आहे. आपल्याला कित्येक गोष्टी माहिती नसतात, पण किती फार सुंदर या ठिकाणी दिले पहा. तर ह्या पहिलं आपण सुरुवात करतो, तो ओलांश हा जो पुन्हा पुरवतो, जमिनीला ओलांश पाहिजे आहे, तो कोण पुरवतं, तर चंद्र पुरवतो. पुन्हा तिसरं त्यांनी सांगितलं, पहिलं काय सांगितलं, सूर्याचं तेज, दुसरं सांगितलं चंद्राचं हे शीतलता किंवा शुभ्र तेज, आणि पुढे दहन पचन सिद्धी करीतसे जे निरवधी, ते हुताशी तेजोवृद्धी माझीची गा. म्हणजे आपल्या देहामध्ये जे काही पचन होतं, म्हणजे अन्नाचं जे दहन आणि पचन होतं,
दहन, त्याला अग्नी लागतो. तर ते अग्नी ते पचन करण्यासाठी जो अग्नी लागतो, म्हणजे ते दहन आणि पचन करण्याची सिद्धी जी आहे ते कोण पुरवतं? करीतसे जे निरवधी ते हुताशी तेजोवृद्धी माझीच गा. म्हणजे हे भगवंतच आपल्यामध्ये ती अशा प्रकारे ते तेज, म्हणजे तो अग्नी, आपल्यामध्ये पंचमहाभूत आहेत, त्यापैकी एक अग्नी हा हे एक तत्व आहे. आणि त्या अग्नीचं हे कार्य जे निराळ्या प्रकारचं कार्य आहे, त्यातलं हे एक कार्य आहे की अन्नाचं दहन आणि पचन तो अग्नी करत असतो. हां, जठराग्नी म्हणतो. तर तो जठराग्नी जो आहे तो मीच आहे असं म्हटलेलं आहे भगवंताने. त्यानंतर म्हणजे व्याप्ती सांगतात, म्हणून त्यांनी ह्याला हे जे आहे ना ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये इतक्या प्रमाणामध्ये नाही आहे, परंतु अनेक ठिकाणी मी म्हणजे माझं काय स्वरूप आहे अशा प्रकारचे अनेक ठिकाणी उल्लेख गीतेमध्ये सुद्धा आहेत. याच्यावरती काही टीकाकारांनी टीका केल्या होत्या पूर्वी. ह्याचा उल्लेख मी केला वर्गामध्ये, कधी केला नाही, मी माझ्या ह्याच्यामध्ये कुठल्या तरी लेक्चर्समध्ये केलेलं आहे की अशा प्रकारच्या ह्याला अशी टीका केली आहे. काही मोठ्या लेखकांनी, विद्वान लेखकांनी अशी टीका, मराठीतल्या काही विद्वान लेखकांनी अशी टीका केली की काय अहंकारी आहे हा. म्हणजे गीता ह्याला भगवंत कसं म्हणायचं की किती अहंकाराचे बोलले की सगळं मी करतो असं म्हणतोय हा. म्हणजे ज्याला आपण एरवी म्हणतो की मी हा आपण काढून टाकायचा आहे आणि हा तर प्रत्येक गोष्ट मी करतो असं सांगतो आहे. असं अशा प्रकारची टीका ह्याच्यावरती केलेली आहे. मुद्दा मला आठवण झाली म्हणून मी सांगते की ही जी टीका आहे ना, ह्या टीकेला श्री अरविंदांनी इतकं सुंदर उत्तर दिलं आहे आणि ते उत्तर तुमच्या पुढे ठेवते. श्री अरविंदांनी असं म्हटलंय की ज्या टीकाकारांना भगवंताचे हे उद्गार किंवा हे शब्द भगवंताच्या अहंकाराचे वाटतात, हे त्यांच्या म्हणजे त्या टीकाकारांच्या बुद्धीच्या कोतेपणाचं लक्षण आहे. त्यांची बुद्धीच कमकुवत आहे. त्यांना कळलेलंच नाही की हा कोण आहे, कोण आहे, कोण बोलतोय. हा सामान्य माणूस नाही आहे. अहंकार हा आपण जर असं म्हटलं हे मी केलं तर तो अहंकार होईल, पण हा भगवंत आहे की सगळं जगातल्या प्रत्येक गोष्टीमुळे त्याच्यामुळे होत आहेत हे गीता आपल्याला सांगते. तर मग ही व्याप्ती सांगताना हे अशा प्रकारचे बोल येणं हे साहजिक आहे. तर त्यामुळे हा ईश्वर आहे, ईश्वर कृष्णाच्या मुखातून बोलतो आहे गीतेमध्ये, हे आपल्याला कळलं पाहिजे. कृष्ण हा त्या प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार म्हणून या पृथ्वी तलावर आलेला आहे. तर हे लक्षात घ्या. म्हणजे मला हे मुद्दाम सांगावंसं वाटलं, नाही तर तुमच्याही मनामध्ये येईल की अरे किती किती असं म्हटलं की हे सगळं मी करतो असं वाटेल कोणाला, म्हणून मी आधीच स्पष्ट केलं की तसं नाही आहे. हा ईश्वर आहे आणि ईश्वर स्वतः सांगतोय की हे सगळं मी करतोय. आणि एवढंच नाही तर गीता ज्यांना माहिती आहे, आपण 11वा अध्याय शिकलेलो आहोत. 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे की मृत्यू सुद्धा मीच आहे, काळ मीच आहे. बरोबर आहे ना, काळ मीच आहे. ह्या रणसंग्रामावरती मी काळ म्हणून उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे जे सगळे वीर आहेत त्या वीरांना मी मारलेलंच आहे. तू फक्त निमित्त हो, निमित्त मात्रम भव सव्यसाची असं म्हटलेलं आहे अर्जुनाला. तू फक्त निमित्त हो आणि कार्य कर. तुझं ते कर्म नाहीच आहे, ते सगळं मी केलेलं आहे. इथपर्यंत भगवंत आपल्या स्वतःचं हे सांगतोय. तर हे अहंकार नाही आहे. आता पुढे जाऊया आपण.
पुढे 13व्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहतो. 13व्या श्लोकानंतर दुसरी म्हणजे किती? 402 किंवा 402. आणि भूतेही चराचरे हे धरीत असे जिये अपारे तिये मीची धरी धरे रिगोनिया. म्हणजे या जगातली, ह्या विश्वातली सगळी चराचर हे माहिती आहे ना हा शब्द, म्हणजे स्थिर, स्थावर आणि जंगम, म्हणजे जे हालचाल करणार आहे आणि जे हालचाल करू शकत नाही, असं जे दोन्ही आहे, अशी सगळी जी काही सृष्टी आहे आणि सगळी भूत मात्र हे सगळं जे आहे त्यांना मीची धरे म्हणजे धरे याचा अर्थ ह्या पृथ्वीवरती मीच त्यांना धरी म्हणजे मीच त्यांचा आधार आहे. धरी म्हणजे मी त्यांना आधार देतो. आता सर्व कर्म तोच करतो, त्यामुळे आधार अर्थात तोच आहे. पुढे गगनी मी, पुढची ओवी, गगनी मी पंडुसुता चंद्राचे मी मिसे अमृता भरला झालो चालता सरोवरू तेथून फाकती रश्मी कर ते पाट पेलुनी अपार सर्वौषधीचे आगर भरितू असे मी. 2 ओव्या जरा जोडून घेते की अर्जुनाला सांगितलंय की चंद्राचे मिसे अमृता म्हणजे चंद्राच्या निमित्ताने मिसे म्हणजे त्याच्या किरणातून, मिसे म्हणजे त्याच्या किरणातून किंवा त्याच्यामुळे जी किरणं बाहेर पडतात त्या किरणातून अमृताच्या अशा काही धारा, अमृता भरला झालो चालता सरोवरू म्हणजे मी एक अमृताचा चालता सरोवरच आहे, अशा प्रकारची परिस्थिती मी निर्माण केलेली आहे. कारण चंद्र फिरत असतो ना, आपल्याला चंद्र असा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो आणि म्हणून तो चालता सरोवरू असं म्हटलेलं आहे, चालता सरोवरू. तर मी असा अमृताचा, नाही तर सरोवर हा कधी चालत नाही आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की मी असा अमृताने भरलेला पण चालता सरोवर झालेलो आहे. आणि या चालता सरोवर झालेलो आहे. ह्या सरोवर काय करतोय म्हणजे चंद्र काय करतोय तर तेथून फाकती रश्मी कर ते पाट पेलुनी अपार सर्वौषधींचे आगर भरितू असे मी. म्हणजे त्या चंद्राचे जे रश्मी, त्याच्यातून जे किरण बाहेर पडतात ते पाट पेलुनी, पाट म्हणजे त्याच्या अनेक, आता हा सरोवर आहे म्हणून पाट म्हणजे लाटा, त्याच्या अशा अनेक लाटा येत असतात, त्या रश्मीच्या अनेक अशा रश्मी येत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, सर्वौषधींचे आगर भरितू असे मी. म्हणजे आपल्याला कल्पना नसते ही की ज्या वनस्पती रात्री ज्या चंद्राच्या किरणांमुळे त्यांना जे काही मिळत असतं त्याच्यातून ह्या विशेषतः अनेक प्रकारच्या औषधींना फार महत्त्वाचं असं जे त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असं तेज मिळत असतं. आपल्याला असं वाटतं की नेहमी सूर्याची किरणं ह्यांना पाहिजेच वनस्पतींना, पण तसं नाही, सगळ्या वनस्पतींना चंद्राच्या किरणांचा सुद्धा उपयोग होत असतो. म्हणजे औषधींना तर होतोच. आता पुढे पहा, पुढची ओवी, ऐसेनी सस्यादिका सकळा करी धान्य जाती सकळा सुकाळा दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. म्हणजे सस्य श्यामला म्हणतो ना आपण आपल्या याच्यामध्ये, तर ते
जे आहे, तर हे जे सगळ्या प्रकारच्या धान्य जाती म्हणजे सगळ्या प्रकारचं जे काही आपण उगवतो त्या सगळ्याला आणि त्यातून जे काही अन्न निर्माण होतं त्या सगळ्याला ह्या सूर्याच्या किरणांचा असा लाभ होत असतो, चंद्राच्या किरणांचा असा लाभ होत असतो. आणि अर्थातच त्यामुळे अन्न निर्माण होतं आणि त्या अन्नाच्या द्वारे भूतजात सगळी टिकून राहतात. म्हणजे भूतजातांचा मी आधार आहे असं जे म्हटलेलं आहे त्याचं हे स्पष्टीकरण आहे की आपल्याला अन्न लागतं, त्या अन्नाला कसा ह्या सूर्य आणि चंद्र ह्यांचा कसा आधार असतो आणि ते सूर्य आणि चंद्राचे किरण म्हणजे ईश्वरच आहे असं इथे सांगितलेलं आहे. आता पुढे 14व्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहतोय. त्यातली पहिली 7वी 407 ओवी ते म्हणवणीपासून आहे, पण तो म्हणवणी शब्द सोडा कारण ते त्या आधीच्या ह्याला जोडू नये म्हणून आपण प्राणी जाताचा इथपासून घेऊ. प्राणी जाताचा घटी करुनी कंदावरी अंगिठी दीप्ती जठरी किरीटी मीठी झालो. हां, म्हणजे इथे सगळ्या प्राणी जाताचा घटी करुनी कंदावरी अंगिठी म्हणजे शेकोटी किंवा अग्नी म्हणा, अग्नी म्हटलं तरी चालेल. अग्नी शेकोटी काही अग्नीच घेऊया या ठिकाणी अर्थ. आता तो अग्नी कुठे आहे? कंदावरी. हा कंद याचा अर्थ काय? नाभिकंद. नाभिकंद म्हणजे जी नाभी असते त्या नाभीवरती जो म्हणजे त्याला कंद असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आगिठी करतो. म्हणजे ज्याला आपण जठराग्नी म्हटलेलं आहे ना त्याचं हे वर्णन आहे की त्या नाभीवरती ती केलेली ती तो अग्नी आहे आणि त्याच्या प्रकाशाने त्या जठरामध्ये आलेलं अन्न शिजत असतं. दीप्ती जठरी किरीटी मीची झालो. त्या जठरामध्ये जे तेज म्हणजे जो अग्नी आहे तो सगळा तो मीच आहे असं अर्जुनाला सांगितलंय. त्यानंतर मधलं थोडं सोडते आणि 411 ओवी म्हणजे अगदी मला वाटतं त्या पानावरची शेवटची ओवी आहे. आता ऐसियाही वरी काही सांगो व्याप्तीची नवाई येथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मीगा. म्हणजे आता या ठिकाणी म्हटलंय की अर्जुना अरे अशी माझ्या व्याप्तीची किती मी वर्णन करू. हां, माझ्या व्याप्तीचं मी वर्णन तरी किती करू. सर्व ठिकाणी मीच भरून राहिलेलो आहे हे तू लक्षात घे. सर्वत्र मी गा म्हणजे सर्व ठिकाणी मीच भरून राहिलेलं आहे. आता पुढे बघा, आता पुढे थोडा वेगळा विचार आहे. 12वी ओवी. तरी कैसे निपावेखे सदा सुखिये एके एके तिये दुःखे क्रांती भूते. म्हणजे ही जी सगळी म्हणजे अर्जुनाला म्हटलंय भगवंतानी की अर्जुना तुझ्या मनामध्ये अशी शंका कदाचित येईल, कारण अर्जुन शंका घेतोच. हां, अर्जुनाच्या शंकांमुळेच तर सगळी गीता पुढे गेलेली आहे. त्यांनी शंका विचारल्या नसत्या तर गीतेचे पुढचे अध्याय निर्माणच झाले नसते. तर अर्जुन शंका घेतोच. तर म्हणून भगवंतानी आधीच म्हटलेलं आहे की अर्जुना तुझ्या मनामध्ये कदाचित अशी शंका येईल की असं कसं मग, जर सर्वत्र भगवंतच आहे, सगळ्यांमध्ये भगवंतच आहे, तर मग असं का आहे की सदा सुखी एके एके तिके दुःखे. म्हणजे काही माणसं काही जीव सदा सुखीच असतात
आणि काही माणसं सदा दुःखीच असतात. असं का होतं असं कदाचित तुला वाटेल, तर अशी शंका कदाचित तुला येईल. आता त्या शंकेचे निरसन करत आहेत भगवंत पुढे. पुढची 14वी ओवी मधली एक सोडू आपण. 14वी ओवी घ्या. ऐसी हन उखी विखी करिता हासी मानसी की, तरी परिस तेही निकी शंका फेडी. अशी उखी विखी म्हणजे असा काहीतरी तर्कवितर्क जर तुझ्या मनामध्ये चालला असेल, म्हणजे अशी शंका तुझ्या मनामध्ये जर समजा आली असेल, विचार करत असशील असा, तर मनामध्ये, तर परिस म्हणजे ऐक, आता मी तुझी ही शंका फेडतो. आणि ही आपल्यालाही आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे, बरोबर आहे ना. आपल्याला पण असं वाटतं की जर सर्वत्र ईश्वरच आहे, मग काही सुखी आणि काही दुःखी का, असा हा अनेकांचा प्रश्न आपल्याही दृष्टीने हा महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टीने आता हे आपण आपल्यालाही हे उत्तर महत्त्वाचं आहे, अशा दृष्टीने आपण पाहूया. आता पुढे काय म्हटलंय बघा. 15वी ओवी. पै आघवा मीचे असे येथ नाही कीर अनारिसे, परी प्राणियाची या उल्हासे बुद्धी ऐसा. म्हणजे सगळ्यामध्ये मीच असतो, यामध्ये नाही कीर अनारसे, म्हणजे यामध्ये काहीच शंका घेण्यासारखं नाही. हे अगदी सत्य आहे, हे अगदी सत्य आहे. परी प्राणियाची या उल्हासे बुद्धी ऐसा. पण मी सगळ्यांमध्ये असलो तरी सुद्धा त्या सगळ्यांमध्ये जी त्यांची प्रत्येकाची जी बुद्धी असते, त्या बुद्धीनुसार मी प्रकट होतो. त्या बुद्धीनुसार मी प्रकट होतो. म्हणजे आता इथे ज्ञान अज्ञान हे सगळ्याचं महत्त्व आहे की आपण कसे आहोत हे आपण विचार करायला पाहिजे. तर ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्राणियाची या उल्हासे बुद्धी ऐसा. मी प्रकट कसा होतो, तर त्या प्राण्यांची बुद्धी जशी असते तसा मी प्रकट होतो. आता अगदी प्राणी म्हटलं तर प्राण्यांमध्ये सुद्धा गाय बिचारी किंवा शेळी बिचारी असते, सिंह कसा असतो. म्हणजे प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाची वृत्ती वेगळी असते, तर त्याप्रमाणे मी प्रकट होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढे आणि उदाहरणं फार छान दिली आहेत म्हणून मी घेते. 16वी ओवी. जैसे एकची आकाशध्वनी वाद्या विशेषी आनानी, वाजावे पडे भिन्नी नादांतरी. हा कळलं ना की एकच आकाशध्वनी म्हणजे तोच आकाशाचा ध्वनी. म्हणजे आकाश का, तर ध्वनी हे आकाशाचं हे आहे म्हणून काय लक्षण चिन्ह म्हणून. तर ध्वनी तोच असतो, परंतु वाद्याविशेषी आनानी वाद्य वेगवेगळे असतात आणि त्यामुळे वाजावे पडे भिन्नी नादांतरी. प्रत्येक वाद्य वेगवेगळं वाजतं, बरोबर आहे ना. की अगदी म्हणजे इतकी सुंदर उदाहरणं ही आहेत की आपल्याला बुद्धी वेगळी, त्याप्रमाणे आपलं जरी भगवंत आपल्यामध्ये असला तरी सुद्धा आपलं एकूण जीवन वेगळं का होतं, याला किती सुंदर उदाहरणं आहेत बघा. तर आता हे वाद्यांचं उदाहरण दिलं. त्यानंतर पुढे 17वी ओवी. का लोकचेष्टी वेगळाला, जो हा एकची भानू उदयला, तो आनानी परी गेला उपेगासी. म्हणजे एकच हा सूर्य उगवतो, पण तो उगवल्यानंतर प्रकाश जो पडतो त्या प्रकाशामध्ये कार्य आपण करायला लागतो. प्रत्येकाची कार्य वेगवेगळी असतात. प्रत्येकाची कार्य वेगवेगळी असतात. तर भानू उदयला तो आनानी, आनानी म्हणजे वेगवेगळे,
परी गेला उपेगासी, म्हणजे तोच सूर्य प्रत्येकाच्या उपयोगाला वेगवेगळ्या प्रकारे पडतो. आता आणखी एक उदाहरण आहे. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप, तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. म्हणजे बीज धर्मानुरूप झाडी उपजवी, म्हणजे जसं बीज असेल तसंच त्याला फळ येणार आहे. तर तुम्ही काहीतरी ह्याचं आंब्याचं बी पेरलं आणि तिथे अक्रोड उगवले पाहिजेत असं म्हटलं तर ते उगवणार नाही. अक्रोडाचं हे वेगळं, आंब्याचं हे वेगळं. म्हणजे जसं बी असेल तसंच ते हे उगवणार. त्याचप्रमाणे हे प्रत्येकाच्या जीवामध्ये जरी मीच असलो तरी सुद्धा परिणाम त्याच्या बुद्धीनुसार वेगवेगळे घडत असतात. आणखी एक उदाहरण आहे, चांगलं आहे म्हणून घेते. 420वी ओवी आहे. स्वातीचे उदक, हे असो हे त्या आधीच्या याला, म्हणजे आणखी एक सांगतो. स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख, तैसे सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी. म्हणजे स्वातीचं उदक, स्वाती नक्षत्रामध्ये जे उदक वरून येतं ते उदक, ते पाणी ह्याच्यामध्ये शिंपेमध्ये पडलं तर मोती निर्माण होतो. आणि व्याळी विख म्हणजे सापाच्या तोंडामध्ये तेच पडलं पाणी तर विष निर्माण होतं. स्वातीचंच उदक तेच, पण एके ठिकाणी मोती निर्माण होतं, एके ठिकाणी विष निर्माण होतं. तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी. काय सुंदर उदाहरणं देऊन विषय स्पष्ट केलेला आहे. एरवी सर्वांचा हृदय देशी मी अमुका. आता पुढे जाते मी, 15व्या श्लोकानंतरची ओवी आहे 21वी. एरवी सर्वांचा हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सर्वांच्या हृदयामध्ये मी हा परमेश्वर आहे असं जे म्हणतात ना, तो मीच आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते जी वस्तू म्हणजे परमात्मा जो आहे तो मीच आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तो मीच आहे. परी, पुढची ओवी बघा. परी संतांसवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी. म्हणजे जर आपल्याही हृदयामध्ये तोच आहे, इतरांच्याही हृदयामध्ये आहे, पण जर समजा आपण संतांसवे वसता, आपण जर संतांच्या संगतीमध्ये असू, म्हणजे संत याचा अर्थ अगदी संतच असं धरू नका, म्हणजे चांगल्या सन्मार्गावरती आहेत अशांच्या जर संगतीमध्ये आपण असू, ज्या सन्मार्गा, तर मग आपणही तसेच होतो. संतांसवे वसता, योग ज्ञानी पैसता, म्हणजे योग ज्ञान ज्यांना झालेलं आहे, अशा ज्यांनी तो अभ्यास केलेला आहे त्यांच्याबरोबर जर आपण असू किंवा त्यांच्या संगतीमध्ये असू, किंवा गुरुचरण उपासिता, असे गुरूंचे चरण पण केवळ गुरुचरण उपासनं हे मी अनेक वेळेला वर्गात सांगितलेलं आहे की ही फार चुकीची समजूत आहे की केवळ गुरूंचे पाय धुतले, त्यांचे पाय दाबून दिले म्हणजे आपल्याला सगळं मिळालं असं मुळीच नव्हे. त्याचा खरा अर्थ असा आहे की गुरु जी शिकवण देतात ती शिकवण आपण आत्मसात करून आपल्या आचरणामध्ये ज्या वेळेला आणतो ते गुरुचरण सेवा असते, ती गुरुचरण सेवा असते. तर त्यामुळे हे फार महत्त्व ह्याला आहे आणि ते आपल्या
समाजामध्ये लोक विसरले आहेत, त्याचा विसरच पडला आहे. फार वरवरच्या गोष्टींना आपण धर्म आणि धार्मिक वृत्ती वगैरे म्हणतो. ती धार्मिक वृत्ती नसते. धार्मिक वृत्ती, धर्म याचा अर्थच वेगळा आहे. तर तो धर्म म्हणजे हा अशा प्रकारचा की ज्या ठिकाणी आपण व्यवहाराचे नियम, आपल्या कर्तव्यांचे जे नियम आहेत, जे योग्य मार्गाला आपण जाणं अपेक्षित आहे, त्या योग्य मार्गाला आपण जे जाऊ शकू त्या प्रकारे त्याचं हे सांगितलेलं आहे की आपण कधी जाऊ शकतो. तर अशा संतांचा व्यवस्था, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्येसी, म्हणजे त्याच्याबरोबर वैराग्यही हवं. कारण नुसतं गुरुचरण उपासले की आपल्याला हवं ते सगळं प्राप्त होईल यासाठी गुरुचरण धरायला जायचं नाही. ते वैराग्य नाही, ती आसक्ती आहे. तर वैराग्य मनामध्ये असायला पाहिजे. येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. सुंदर आहे पहा. येणेची सत्कर्म म्हणजे ही सगळी सत्कर्म आहे, ही जी आत्ता सांगितली ही सगळी सत्कर्म सांगितली. अशी सगळी सत्कर्म करून अशेषही अज्ञान विरमे, एकदा तुम्ही अशी सत्कर्म करायला लागलात की मग अशेषही अज्ञान म्हणजे अगदी पूर्णपणे तुमचं अज्ञान विरमे म्हणजे नाहीसं होत. जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी, म्हणजे अहम म्हणजे शरीराबद्दलची अहंता ती नाहीशी होते आणि आत्म अहंता निर्माण होते. आता हे मी आधीपासून सांगत आलेले की आत्म अहंता निर्माण होणं ह्याला महत्त्व आहे. तर जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी, या आत्मा. आणि म्हणून पहा ह्याच्यामध्ये गीतेमध्ये फार मला वाटतं 3ऱ्या वगैरे अध्यायात असेल, योगस्थ हा कुरु कर्माणी असं जे म्हटलंय, ते योगस्थचं मी सगळं स्पष्टीकरण केलं होतं की योगस्थ होणं म्हणजे काय, की आत्म्यामध्ये आपली बुद्धी स्थिर होणं. तर तेच सांगितलेलं आहे की जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी, त्या अहम जो आपला आहे, जो शरीराबद्दलचा अहम आहे, तो सगळा नाहीसा होऊन त्या आत्मा म्हणजे मी ही बुद्धी निर्माण होणं आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगणं. ते आपे आप देखोनी देखी, मी या आत्मेने सदा सुखी, येथे मी वाचून अवलोकी आन हेतू. म्हणजे असे जे ज्ञानी पुरुष असतात की जे अशा प्रकारे ज्यांना हे जे म्हटलंय ना, मी वाचून अवलोकी आन हेतू, ह्याचा अर्थ असा आहे की ज्यांच्या जीवनाला मी हाच फक्त हेतू आहे. मी म्हणजे ईश्वर, नाही तर मी म्हणजे अहम नव्हे. मी म्हणजे अहम नव्हे. तर ज्यांच्या जीवनाला ईश्वर हा हेतू आहे की आपण कर्म करतो हे ईश्वरासाठी करतो, ही ईश्वराची योजना आहे, हे जे सतत मनामध्ये असतं ते जे असतात ते कसे असतात, ते सदा सुखी. ते त्यांना माझ्याशिवाय जीवनाला त्यांना दुसरा हेतूच नाही आणि त्यामुळे मग ते सदा सुखी असतात. आपण दुःखी केव्हा होतो, ज्या वेळेला आपल्याला इतर काहीतरी हेतू असतात आणि ते हेतू साध्य होत नाही, त्यावेळेला आपल्याला दुःख होतं. पण ईश्वर प्राप्ती ही काही अशी नाही आहे की आपल्याला ईश्वर दिसला पाहिजे किंवा साक्षात्कार आपल्याला कळला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट करतो आहे ते ईश्वरासाठी करतोय, ही भावना जर सतत मनामध्ये असेल, प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षणाला आपल्यामध्ये ही जर भावना मनामध्ये असेल तर मग आपल्याला मग आता बाकीचे विचार येत नाही.
मला वाटतं अकबराची गोष्ट सांगितली होती पूर्वी. पटकन सांगते, आठवली म्हणून. अकबर आणि तानसेन सांगितली होती ना. जे नवीन आहेत त्यांना थोडंसं कळू दे म्हणून. की अकबर आणि तानसेनची गोष्ट आहे, सुंदर आहे. म्हणजे ही गोष्ट ह्या संदर्भामध्ये मला एकदम आठवली की अकबर, आपल्याला माहिती आहे अकबराच्या नवरत्नांमध्ये तानसेन होता आणि तानसेनच्या गाण्यावरती अकबर अत्यंत खुश होता, अत्यंत लुब्ध होता. तर एक दिवस तानसेनला अकबर म्हणाला की तानसेन, मला तुझं गाणं इतकं प्रिय आहे, पण माझ्या मनामध्ये कधीतरी असा विचार येतो, म्हणून मी तुझ्याशी बोलतो की तू इतका सुंदर गातोस, तर तुझे गुरु किती सुंदर गात असतील, ज्यांच्याकडून तू विद्या घेतलीस ते गुरु किती सुंदर गात असतील, तर मला त्यांचं गाणं ऐकावं अशी फार इच्छा आहे. तर तू असं कर, त्यांना आपल्या दरबारात घेऊन ये. तर तानसेन म्हणाला की बादशाह माफ करा, पण ते काही शक्य नाही, ते इथे येणार नाही. तर मग अकबराला इतकी इच्छा होती ते गाणं ऐकायची की अकबर म्हणाला की आपण तिथे गेलो तर चालेल का. तर म्हणाला की आपण जाऊया, मी तुम्हाला घेऊन जातो. असे ते गेले रानामध्ये, अगदी खूप आतमध्ये गेले. एक झोपडी लागली, झोपडी उघडी होती, आतमध्ये गेले. तर तानसेन म्हणाले इथे ते राहतात पण ते नाही येत आता. असं 1-2-3 वेळा त्यांची भेट झाली नाही, पण अकबराच्या मनातून काही तो विचार गेला नाही. तर ते एकदा असेच ते गेले आणि असे त्या झोपडीच्या जवळ पण ते गेले नव्हते, ते दूर अंतरावरच होते, पण तिथेच त्यांना असे काही सुंदर सूर त्यांच्या कानामध्ये पडले, त्या कानावर पडले की अकबर बादशाह तिथेच थांबला आणि इतका काही खुश झाला आणि म्हणाला की म्हणजे शब्दच नाही, तो शांतपणे ते सगळं ऐकत होता. बऱ्याच वेळाने ते गाणं संपलं. मग हा भानावर आला आणि ह्याला म्हणाला, बिरबलाला, चल आपण त्यांना भेटूया. आणि तिथे गेले तर तोपर्यंत ते गुरु कुठेतरी निघून गेलेले होते. मग हे दोघं परत यायला निघाले. ते येताना अकबर त्याला म्हणाले की तानसेन, तुला एक मी विचारतो की अरे तू फार सुंदर गातो, प्रश्नच नाही, मला तुझं गाणं अतिशय आवडतं, पण तुझे गुरु जे काही गातात ना ते फार सुंदर आहे आणि तो जो काही सूर आहे तो मला म्हणजे तुझ्यामध्ये जाणवत नाही. तर तू, मला असं वाटतं की तू त्यांच्याकडनं सगळी विद्या अजून घेतली नाही आहेस, तर तू असं करणार, अजून त्यांच्याकडे जात जा आणि अजून शिकून घे त्यांच्याकडून. तर तानसेन म्हणाला की बादशाह, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की माझे गुरु जे गातात ते तसा मी गात नाही, हे अगदी खरं आहे. हा फरक तुम्हाला जो जाणवला, ह्यामध्ये काहीच स्वाद नाही. पण एक फरक तुम्हाला लक्षात आला नाही, तो मात्र मी सांगतो, आणि तो असा की मी तुमच्यासाठी गातो आणि माझे गुरु ईश्वरासाठी गातात. ते ईश्वरासाठी गाणं का असे ना, पण ते ज्या वेळेला असं ते ईश्वराला पूर्णतः वाहून घेतलेलं असतं त्यावेळेला त्याचं ते सगळं रूपच बदलतं.
म्हणून म्हटलं की प्रत्येक गोष्ट आपण करतो. कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की काय हे आपण, की काय आलंय आपल्या हे वाट्याला, असं आपल्याला बायकांना तर खूप वेळेला वाटतं की आपल्याच्याने आता होत नाही, काय आलंय हे सगळं वाट्याला, मीच काय केलं होतं, हे सगळं मला करावं लागतंय वगैरे वगैरे. पण एक आपण लक्षात घ्यावं, काहीतरी असेल ईश्वरी योजना. अरविंदांनी एके ठिकाणी फार सुंदर वाक्य, काहीतरी आठवणी भयंकर होतात. अरविंदांनी एके ठिकाणी फार सुंदर एक वाक्य हे लिहिलेलं आहे आणि ते असं आहे की जीवनातले बाह्य प्रसंग हे आपल्या आत्म्याच्या विकासासाठी मिळणारी संधी म्हणून आपण त्या प्रसंगाचा उपयोग केला पाहिजे. काय किती उच्च विचार आहे पहा, की जीवनातले बाह्य प्रसंग आपल्याला असं वाटतं काय आलंय हे आपल्या वाट्याला, पण ते प्रसंग हे आपल्या आत्म्याच्या विकासाची संधी म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो, की आपला आत्मा विकसित व्हायचा आहे आणि त्याची एक वेगळ्या प्रकारे आपल्याला संधी दिलेली आहे. या दृष्टीने जर आपण पाहिलं ना तर जीवन खूप सुसह्य होतं. तर म्हणून प्रत्येक ह्याच्याकडे, प्रत्येक गोष्टीकडे आपण साधी माणसं, सामान्य माणसं आहोत, कुठेतरी दुखावले जातो. अगदी शक्यता असते की रात्रीपर्यंत आपल्या मनातून तो विचार जात नाही की असं का झालं, हा आपला विचार जात नाही. पण कधीतरी, आज नाही उद्या, शांत व्हावं, थोडा विचार करावा, ठीक आहे म्हणावं, त्याच्यातून पुढे जायचं आहे आपल्याला. मी कधीतरी मागे जाऊन फार नाही तसं दुःख आणि शोक ह्याच्यातला फरक सांगितला होता, आता फार सांगत नाही. तर अशा प्रकारे हे सगळं जे आहे ते आपण थोडं ईश्वर काहीतरी वेगळ्या प्रकारे, आपल्याला ईश्वराच्या योजना कळणं शक्य नाही. आपण आपल्या मनाने आपण विचार करतो आणि त्या सगळ्या योजना फार उच्च स्वरूपाच्या असतात, त्या आपल्याला कळणं शक्य नाही. आपल्याला वाटतं, जे अर्जुनाला वाटत होतं, अर्जुन म्हणाला आहे गीतेमध्ये कृष्णाला की अरे ह्या युद्धामध्ये ही प्रचंड हत्या होणार आहे, हे असलं युद्ध तू मला करायला का सांगतोयस, असा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. कारण भगवंताची काय योजना आहे हे अर्जुनाला माहिती नाही आहे. तसंच आपलं आहे की आपल्याला ईश्वराच्या योजना माहिती नसतात. आपण थोडं शांत व्हावं. ह्याचा अर्थ असा मुळीच नाही. लक्षात घ्या की प्रत्येक ठिकाणी आपली विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे. ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की प्रत्येक अन्याय चालवून घ्यायचा, असा ह्याचा अर्थ नाही. हेही त्याच्याच बरोबर लक्षात घ्या. पण अन्याय चालवून नाही घ्यायचा. आपण अन्याय चालवून घेतला असता तर अजून आपण ब्रिटिश राज्यातच असतो, बरोबर आहे ना. तर तसं नाही. किंवा कौरवांचे अन्याय चालवून घेतले असते तर कौरव पांडव युद्ध झालंच नसतं. हे सगळं म्हणजे कुठेतरी त्याला विरोध हा आवश्यक असतो. तो विरोध कधीतरी करावा लागतो. पण तिथे विवेकबुद्धी पाहिजे की कुठे काय करायचं, हे ह्याचा विवेक आपल्या मनामध्ये पाहिजे. फक्त काही गोष्टी ज्या खरोखर आपल्या हातापलीकडच्या आहेत, आपल्या ह्याच्या आपल्या शक्तीच्या पलीकडच्या आहेत, त्याचा थोडासा स्वीकार करायला आपण शिकायचं. मला वाटतं आता थांबते. आता थोडं राहिले, आज संपेल बरंच असं वाटलं. आपण
प्रार्थना करू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमजल्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेचे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी वचिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला. ते सांग सगळ्यांना जाऊ नका म्हणून. ते जाऊ नका मला जे बोलणार असं काहीच नाही मला जे वाटतं ते